कैलास पाटील हे धाराशिव कळंब विधान मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नसताना केवळ सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वसमावेशक व आश्वासक नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांचे प्राथमिक शिक्षण देवधानोर जिल्हा परिषद शाळेत झाले. धाराशिव येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यांनी सामाजिक कार्यातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली. कळंब तालुक्यातील सारोळा गावचे सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व जिल्हा प्रमुख असा त्यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास उंचावत गेला. पीक विमा प्रश्नावरून आठवडाभर केलेल्या उपोषणामुळे ते चर्चेत राहिले. उस्मानाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रातून स्वतंत्रच विद्यापीठ स्थापन करण्याची पहिली मागणी त्यांनी केली. तसेच धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर केले. जिल्हा सहकार मंडळावर पदाधिकारी, नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदही सांभाळून सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. शेती आणि पाणी यांना केंद्रस्थानी ठेवूनच त्यांनी स्वतःतील नेतृत्व गुण विकसित करत असताना संघटन पातळीवर पकड निर्माण केली. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत धाराशिव जवळील सारोळा गावात 9 किलोमीटर पर्यंत केलेले खोलीकरण व रुंदीकरण काम दखलपात्र ठरले. प्रयोगशील शेतकरी, तरुण शेतकऱ्यांचे संघटन, तत्वनिष्ठ, अभ्यासू, आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या कैलासदादा यांनी जनहित आणि विकासीकरण या दोनच गोष्टी केंद्रस्थानी मानल्या. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून जनमानसात सन्मानाचे स्थान मिळवतानाच राजकारणातील मैत्री जपणारा लोकप्रिय नेता म्हणून त्यांची राजकीय वाटचाल अनेकांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक शुभेच्छा.